नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 3 च्या बोली अभ्यास या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। या विषयातील घटक क्रमांक 1 बोली, भाषा आणि समाज या संदर्भातली चर्चा मागील काही लेक्चर्स मधून आपण करतो आहोत। आज आपण या ठिकाणी बोलींचे समाजातील स्थान या संदर्भातली चर्चा करणार आहोत। मित्र हो, ही चर्चा करत असताना दूर शिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत। तर मित्र हो, बोलींचे समाजातील स्थान पाहत असताना बोली हे दैनंदिन वापराचे प्रत्यक्ष व्यवहारातील भाषिक साधन असल्याने ती आपोआपच जिवंत व स्वाभाविक स्वरूप धारण करते। ना. गो. कालेलकर या संदर्भात एक विधान करतात, ते असे की बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे। परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते। मूक परंपरेने आल्यामुळे तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो। ती साधी पण परिणामकारक असते आणि तिची स्वाभाविकता हेच तिचे वैशिष्ट्य असते। म्हणून एक भाषक समाजाच्या विशिष्ट प्रदेशातील गटाकडून देवाणघेवाणीसाठी आणि दैनंदिन व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट भाषिक रूपास बोली म्हणता येईल। बोलीभाषा या आजच्या काळातील नव्हे तर शेकडो वर्षाच्या प्रवासातून व रोजच्या व्यवहारातून विकसित झालेल्या आहेत। त्यामुळे बोली या तिथल्या सामाजिक आणि समाजाची आणि प्रदेशाची अभिव्यक्ती असतात। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मुलखातून बोलली जाणारी स्थानिक भाषा म्हणजे बोलीभाषा। जगभरातले भाषेचे अभ्यासक म्हणतात की बोली टिकल्या तर भाषा टिकतील, भाषा टिकल्या तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर समाज आणि त्याची मूल्य व्यवस्था टिकून राहील। म्हणजेच विशिष्ट बोलीतून विशिष्ट परिसर, संस्कृती, समाज आणि त्याच्याशी निगडीत तिथल्या माणसांची मानसिकता समोर येते। कोणत्याही भाषिक समूहाची भाषा कधीच एकरूप नसते। समाजातील भेदानुसार ती भिन्न भिन्न रूपे धारण करते। व्यवसायनिष्ठ बोली, प्रादेशिक बोली, सामाजिक बोली असे विविध प्रकार त्यात येतात। भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे। इथे राज्यांची रचना भाषावार झाली आहे। इंग्रजीसह 23 अधिकृत प्रमाण भाषा या असंख्य बोलीभाषा भारतात बोलल्या जातात। अमेरिकेतील डायनील एब्राम या गणित तज्ञाच्या मते 21व्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात। जगात आजमितीत अस्तित्वात असणाऱ्या 6000हून अधिक बोलीभाषांपैकी निम्म्या भाषा या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत। सर जॉर्ज गियर्सन यांच्या लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया यानुसार भारतात त्या काळात 179 भाषा आणि 544 बोली होत्या। भारतात 1961च्या जनगणनेनुसार 1652 भाषा बोलल्या जात होत्या। भाषा धोक्यात आलेल्या देशात भारत प्रथम क्रमांकावरती असून 198 भारतीय भाषा या मृत्यूपंथावरती आहेत, असा इशारा युनेस्कोने दिला आहे। बोलींचे प्रदेशवार, जिल्हावार भेद आढळून येतात। काही भेद जात तत्वावरही अवलंबून असल्याने एकंदर मराठी बोलींची संख्या 100हून अधिक असण्याची शक्यता आहे। अहिराणी, वऱ्हाडी, हळवी, पोवारी, नागपुरी, कोकणी, ठाकरी, वारली, डांगी, सामदेवी, नागरी, कोल्हापुरी, सोलापुरी, पुणेरी, चित्पावना, चंदगडी असे अनेक प्रकार पडतात। एकाच समाजातील लोक आतल्या आत भिन्न भिन्न गट करून राहतात। असे गट तयार होण्यामागे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि व्यावसायिक, जातीय असे कोणतेही कारण असू शकते। समाजातील गटांची वेगळी बोली ही कधी व कशी निर्माण झाली या संदर्भात ना. गो. कालेलकर म्हणतात की समाजाच्या सर्वच व्यक्ती सदोदित एकत्र येऊन आपले व्यवहार करत नाहीत। काही व्यवहार एखाद्या विशिष्ट वर्गापुरते मर्यादित असतात, कारण समाज रचनेचा एक आवश्यक असा भाग आहे। अशा वर्गातल्या लोकांच्या भाषेचे स्वरूप आणि तिची पातळी सामान्य भाषेपेक्षा वेगळी होते। अशा रीतीने भिन्न असणारी ही भाषा एकाच व्यवसायातल्या अनेक व्यक्तींना एकत्र आणणारी पण सामान्य भाषेहून दूर असलेली एक बोली होते।
सामाजिक व्यवहाराच्या गरजेतून विविध गट तयार होणे हे बोलीच्या निर्मितीचे कारण आहे. भाषा माणसाच्या अस्तित्वाची खूण आहे, त्यामुळे माणसाचे सामाजिक अस्तित्व लक्षात येते. भाषा माणसाच्या जगण्याचा आणि जीवन व्यवहाराचा केंद्रवर्ती गाभा आहे. भाषा माणसाच्या सामाजिक अस्तित्वाची खूण असल्यामुळे सामाजिक आदानप्रदानाचे माध्यम, कलाकल्पनांचे द्रव्य अशा अनेक पातळ्यांवर माणसाला भाषेवर अवलंबून राहावे लागते. प्रमाण भाषा, समाज भाषा, बोलीभाषा, लोकभाषा व पोटभाषा या सर्वांच्या माध्यमातून सामाजिक आदानप्रदानाची प्रक्रिया घडत असेल तर बोली हे एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्रात बोलले जाणारे स्वरूप असेल. मौखिक परंपरा हे बोलींचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. बोली खरे तर लोकभाषाच आहेत. मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात. बोली भाषेची निर्मिती स्वाभाविकपणे होत असते. बोलींना हजारो वर्षांचा इतिहास आहे. बोली साधी, सरळ, सोपी आणि सहज सुंदर असते. समाज बोली असेही बोलीचे स्वरूप आढळते. कोणत्याही सामाजिक प्रश्नाचे उत्तर शोधत असताना बोलींचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. विशेषतः लोकसमूहाचे सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तन आणि त्याचा आशयाच्या संरचनेशी व घाटाशी असलेला अन्योन्य संबंध यांचे ज्ञान भाषेशी, भाषेवरील प्रभुत्वाशिवाय अशक्य आहे. बोलींच्या अभ्यासाचा प्रारंभ संकलनाने होत असतो. बहुसंख्य बोली या केवळ बोलभाषा असल्याने त्यांना लेखक निविष्ट करावे लागते. बोलीमुळे प्रमाण भाषेला शब्दसंपदा प्राप्त होत असली तरी त्यांचे स्वरूप मात्र प्राचीन आहे. अहिराणी, पावरा, कोकणी, मावची, नायरा, भिल्ली, गोंड, लेवा, गुजरी, कैकाडी, रंगारी या सर्व बोली स्वयंभू आहेत. बोली ही प्रमाण भाषेच्या अगोदर उदयाला आलेली लोकसमूहाची लोकसंवादी भाषा असते. म्हणजे अहिराणी, कोकणी, पावरी, भिल्ली इत्यादी बोली वापरणाऱ्या समाज गटाच्या स्वतःच्या अशा काही कल्पना, संकेत व समजुती असतात. कित्येकदा समाजाचे काही भाषिक प्रश्न व समस्या असतात. त्यांच्या निवारणासाठी बोलींचा अभ्यास हा फलदायी ठरत असतो. सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीने बोलल्या जाणाऱ्या विविध बोली महत्त्वपूर्ण ठरतात. बोलींच्या अभ्यासामुळे प्रमाण भाषा व बोली यांचे अनुबंध नीट समजण्यास मदत होते. म्हणूनच की काय, समाजातील सर्व घटकांची समान प्रगती साधायची असेल तर प्रारंभिक व प्राथमिक शिक्षण बोलीतून दिले जावे असा एक विचार प्रवाह पुढे येताना दिसतो आहे. अनेक सामाजिक व भौतिक शास्त्रे संपन्न होण्यासाठी बोली उपयुक्त ठरतात. म्हणून मराठी समाज हा कसा आणि किती प्रकारे भाषिकदृष्ट्या विभागला गेला आहे हे जाणून घेणे सामाजिक विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. सामाजिक संरचनेच्या दृष्टीने सर्व बोली सारख्याच असतात. वास्तविक पाहता कोणतीही बोली स्वतःच्या समाज क्षेत्रात गरजेनुसार विकसित होत असते. प्रत्येक बोलीचा स्वतःचा असा शब्दसंग्रह असतो. परंतु बोली म्हणजे गावंढळांची, अप्रतिष्ठांची किंवा अशुद्ध व चुकीची भाषा होय असा गैरसमज तयार झालेला दिसतो. बोली भाषा साधी असून ती अलंकृत असतेच असे नाही. सहजपणा व सोपेपणा हा तिचा स्वाभाविक गुणधर्म दिसतो. बोलीला राजकीय व सामाजिक स्थैर्य प्राप्त झाले तर ती प्रमाण भाषा बनू शकते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या समाजातून बोलली जाणारी स्थानिक भाषा ही बोलीभाषा असते. लोक आपली बोली बोलणे सहजासहजी सोडू शकत नाहीत. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी बोलीतील अत्यंत अमूल्य असा खजिनाच असतात. प्रत्येक बोली तिच्या विशिष्ट भूप्रदेशाशी एकनिष्ठ असते. ती भूगोलाशी जोडली गेलेली असून माणसाशी एकरूप झालेली असते. भाषा किंवा बोली ही त्या समाजाचे प्रतिबिंब असते. समाजाला काय वाटते अथवा त्याचे काय मत आहे यासारख्या प्रश्नांची उत्तरे भाषा व बोलीतूनच मिळतात. बोलीचा शब्दकोश तयार करताना भाषिक समाजाचा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा विचार करावा लागतो. व्यवहारात केवळ बोलण्यासाठी व सामाजिक वर्तुळात बोलीचा वापर होत असतो. बोली बोलण्यासाठी वापरली जाते. काही विशिष्ट प्रसंगी ती लिहिली जाते. प्रमाण भाषेत नसलेला अनौपचारिकपणा अशा बोलीत ठळकपणे आढळून येतो. कोणतीही प्रमाण भाषा प्रथम बोली असते. एका प्रमाण भाषेचे अनेक बोली असू शकतात. विविध व्यक्तींच्या विविध गटांकडून बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींचे विविध गट बनतात. उदाहरणार्थ कुटुंब बोली, जातीय बोली, व्यवसाय बोली इत्यादी दोन भिन्न भिन्न भाषिक समाज काही कारणास्तव एकत्र येऊन आपली प्रारंभ
बोली टाकून दुसऱ्या समाजाची बोली स्वखुशीने स्वीकारतो। एका मोठ्या प्रदेशात बोलली जाणारी बोली कालांतराने त्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणे परिवर्तन होताना दिसते। भौगोलिक परिस्थिती हे बोली निर्मितीचे महत्त्वाचे कारणे आहे। भौगोलिकदृष्ट्या प्रांताचे स्वरूप वेगवेगळे असते, त्यानुसार समुद्र सपाटी, घाटमाथा, जंगली, डोंगरी असे भाग पडतात। परभाषेचा सतत येणारा संपर्क देखील बोलीच्या निर्मितीस कारण ठरू शकतो। समाजाची सर्वांगीण प्रगती करताना भाषा या माध्यमात उच्च नीच, शुद्ध अशुद्ध असा भेद करून चालत नाही। सर्वांना एकत्र आणणारे माध्यम प्रवाही व्हावे आणि समाज जीवनाच्या विकासाला गती प्राप्त व्हावी यासाठी प्रमाण भाषेबरोबरच बोलींची प्रतिष्ठा उंचावली जाते। म्हणजेच भाषा आणि तिच्या बोली यांचे चित्र समोर आले की एखादी पसरवलेली केळ आणि तिच्या अवतीभोवती उगवणारे मुनवे असे दृश्य समोर उभे राहते। भाषा आणि बोली यांच्यातील संबंध समजेपर्यंत अशी समजूत होती की बोलींच्या अस्तित्वामुळे प्रमाण भाषा कमकुवत होते, तिच्या विकासाला अडचण निर्माण होतो। भाषेची शुद्ध रूप बोलीमुळे बिघडते, परंतु प्रमाण भाषेची निर्मिती बोलीतूनच होत असते। समाजात व्यक्त होणारी संस्कृती बहुविध असते, त्या संस्कृतीतील मानवांच्या गरजा, त्यांच्या पूर्तीची साधने यांच्या अनुषंगाने भाषा ही समृद्ध बनते। ऐकणारा व बोलणारा या दोघांनी मिळून झालेली भाषा समाज व्यवहारात एकविध असते, त्यातूनच भाषिक व्यवहार सुरळीत होत असतात। विविध विनिमयाचे साधन भाषा असून कोणत्याही समाजात विविधता असतेच। स्वाभाविकपणे भाषा व बोलीतील विविधता दूर येते। दूर 12 कोसावर भाषा, दर 12 कोसावर भाषा बदलली जाते असे म्हटले जाते। एवढेच नाही तर एकाच सामाजिक स्तरातील एक भाषीय व्यक्तीच्या भाषेत अंतर जाणवते। समाजातील बोलींचे स्थान महत्त्वपूर्ण असून बोली आणि समाज यांचा स्वतंत्र विचार आपण करू शकत नाही। तर मित्रहो, आज आपण या ठिकाणी बोलीचे समाजातील स्थान पाहिले। पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बोली व समाज यांचा सहसंबंध पाहणार आहोत। या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 37 71 किंवा 0231 269 38 71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता। धन्यवाद।